नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं 84वं पुष्प आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि मग पुढे विषयाकडे वळतो. आज मी अत्यंत वेगळा खाजगी असा कौटुंबिक विषय घेतलेला आहे. तुम्हाला किती लोकांना ते रुचेल मला माहीत नाही, परंतु कृतज्ञता म्हणून हा विषय घ्यावा अशी अतिशय तीव्रतेने इच्छा झाली. आणि आज मी माझ्या पत्नीसंबंधी बोलणार आहे. माझी पत्नी सौ श्यामला आठले. आज तिचा वाढदिवस आहे. 71 संपून 72वं वर्ष आज तिला सुरू झालं आहे आणि जवळपास गेले 50 वर्ष तरी आमचा सहवास आहे. जास्ती माझं जे सगळं आयुष्याची घडण झाली ही मुख्यतः तिच्यामुळे झाली. तिचा पाठिंबा नसता तर या अध्यात्म क्षेत्रात मला काहीही करता आलं नसतं. मी तुम्हाला जे तिच्याविषयी सांगणार आहे ते माझी पत्नी म्हणून सांगणार नाही आहे, परंतु एक हिंदू स्त्री आपल्या कुटुंबासाठी काय काय करू शकते, किती स्वार्थ त्याग करू शकते, कसं समर्पण करू शकते आणि साधकाच्या पत्नीला आवश्यक असणारे गुण कसे असावेत हे वर्णन करण्यासाठी मी तिच्या संबंधी बोलणार आहे. तिला हे आवडणार नाही आणि मी तिला अजून सांगितलेलं सुद्धा नाही. परंतु गेले कित्येक वर्ष आम्ही सहवासात आहोत. मी अत्यंत नास्तिक. तिला मी कधी मंगळागौरीची पूजासुद्धा करू दिली नाही. देव वगैरे मानण्यावर माझा विश्वास नव्हता आणि अत्यंत चांगल्या घराण्यातून आलेली असूनही तिने ते सगळं स्वीकारलं. कुठे कधी तक्रार नाही केली. आपल्या हिंदू स्त्रिया किती मनाने बळकट असतात आणि नवऱ्यामागे कशा भक्कम उभ्या राहतात याचं हे अत्यंत जाज्वल्य असं उदाहरण आहे. तिच्यासंबंधी कृतज्ञता व्यक्त करणं माझं काम आहे आणि इतर अनेक स्त्रियांना तिचा कसा बोध घेता येईल तिच्यापासून हे त्यांनी शिकावं यासाठी सुद्धा हा माझा विषय आहे. मला मान्य आहे की हा अत्यंत कौटुंबिक खाजगी विषय आहे, परंतु मी तो माझी पत्नी म्हणून सांगत नाही. एक पत्नी कसं समर्पित आयुष्य आपल्या नवऱ्यासाठी करू शकते याचं हे एक उदाहरण म्हणून मी तिचं उदाहरण तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे. आमच्या काही कुरबुरी झाल्या नाहीत, मतभेद झाले नाहीत असं नाही. प्रत्येक स्त्री पुरुषात त्या होतात, परंतु या कुरबुरी कुठेही मनावर न घेता, मनात राग न धरता आपलं आयुष्य तिने मला समर्पित केलं. साधं अंडसुद्धा घरात न पाहिलेली ही बाई. परंतु पुढे एक विशिष्ट स्थितीला जेव्हा माझ्या एका सद्गुरूंनी, आणि तरीही मी त्यांना सद्गुरूच म्हणणार, सद्गुरू कोणत्या रूपाने तुम्हाला कशा प्रकारे तुमची परीक्षा घेतील हे सांगता येत नाही, आणि त्यांनी माझी जी बदनामी नंतर करायला सुरुवात केली कारण त्यांच्या कार्यात मी कुठेतरी अडथळा आहे असं त्यांना वाटायला लागलं. त्यांना असं कल्पना होती की अत्यंत व्यक्तिनिष्ठ निष्ठा मी ठेवली पाहिजे, परंतु काही दोषी आपल्याला दिसत असतात. अशा व्यक्तीवर आपण व्यक्तिनिष्ठ निष्ठा ठेवू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी ती ठेवली नाही. मी त्यांना घाबरलो नाही आणि त्यानंतर अक्षरशः त्यांनी माझ्यावर सूळ उगवल्यासारखा माझ्या आयुष्यात इतक्या काही घटना अशा घडवून आणल्या की एक वेळ अशी आली की आपण आत्महत्या करून टाकावी इतक्या परिस्थितीपर्यंत मी गेलो. या प्रत्येक स्थितीत मला माझ्या पत्नीने अत्यंत सांभाळलेलं आहे. ती बहुतांशी काळी 90 काळी माझी पत्नी नसून माझी माता होऊनच राहिली. मला हे अत्यंत नमूद करणं आवश्यक आहे. पुढे जाऊन या क्षेत्रात जेव्हा मी आलो, भक्ती क्षेत्रात आलो, निरनिराळ्या गुरूंच्या सहवासात आलो,
आध्यात्मिक प्रवास सुरू झाला त्यावेळी तिने दिलेली जी काही साथ आहे ही अत्यंत अनमोल आहे. काही काळ आम्ही अत्यंत गरिबीत काढले. मुलाला पाजायला दूध नसे तर आम्ही कोरी कॉफी त्याला रात्री पाजत असू, इतक्या विपन्नावस्थेत काही काळ आम्ही काढला. 8 पैशाचं ताक आणायचं, त्याची कढी करायची आणि पोळ्या आणि कढी हे जेवायचं, अशा परिस्थितीतही काही काळ आम्ही काढला. आणि हा काळ तिने मोठ्या भक्कमपणे मला त्या काळात साथ दिली. एक मूल पदरात आहे, कुठलाही आधार नाही, आणि अशावेळी तुमच्या जवळचे लोक तुम्हाला आधार देत नसतात, हे मी अनुभवलं आहे. आणि त्यामुळे अशा काळात जर तिने मला साथ दिली नसती तर आम्ही काय केलं असतं, आमच्या संसाराचं काय झालं असतं, आमच्या पुढे मुलाबाळांचं काय झालं असतं. मला मोठं आश्चर्य वाटते की तिने त्याही काळात खंबीरपणे ती माझ्यासमोर पोलादी खांबासारखी उभी राहिली. आणि हे मला व्यक्त करणं आवश्यक आहे. पुढे जाऊन काल एका ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की ज्योतिषाने सांगितलं 46व्या वर्षी माझं मरण आहे. त्यामुळे ही जेमतेम त्या काळात मॅट्रिक झालेली मुलगी, परंतु मी तिला शिकायला लावलं. पुढे ती प्री युनिव्हर्सिटी झाली, पुढे सगळं ग्रॅज्युएट झाली. तिचा मुलगा आणि ती एकदम ग्रॅज्युएट झाली. त्या काळात सर्व संसार सांभाळायचा, घरातली भांडी कोंडी केर वारं कुठल्याही कामासाठी आमच्याकडे मोलकरीण नव्हती. 3 मुलांचा पूर्ण संसार सांभाळून तिने हे शिक्षण केलं, तिची इच्छा नसताना केलं. तिला काय गरज वाटली, पण माझ्या मनात गोष्ट होती ती मी कोणाला सांगू शकत नव्हतो. आणि माझ्या पुढच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून मी ते करत होतो. मला जे काही सांगण्यात आलं की 46व्या वर्षी तुमचा मृत्यू होईल झाला, तर मी ही घटना तिला आधी कशी सांगणार, मी नाही सांगू शकलो. परंतु असं झालं तर ह्या कुटुंबावर कुठली कुऱ्हाड कोसळू नये, आर्थिक संकटात हे पडू नयेत, या दृष्टीने मला हालचाल करणं एक सद्गृहस्थ पती म्हणून माझं कर्तव्य होतं. आणि त्यानुसार नोकरीसाठी आवश्यक असलेलं ग्रॅज्युएशन मी तिला जबरदस्ती करायला लावलं. इतक्या काळाची गॅप गेल्यानंतर इंग्लिश वगैरे हे विषयसुद्धा घेऊन तिने हे करावं, यासाठी तिचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. आणि हे कौतुक मला करणं आवश्यक आहे. स्त्रिया कशा समर्पित होतात, कुठल्याही याच्यासाठी कशा तयार असतात आपल्या पतीच्या सुखासाठी. पतीला कुठेही वाईट वाटू नये, त्याच्या मागे भक्कमपणे उभा राहावं, त्याचे हाल होऊ नयेत. आपल्या तोंडातला घास काढून ती आपल्या पतीला मुलांना भरवत असते. हे सगळं मी अनुभवलं आहे. आणि यासाठी तिच्या संबंधी बोलणं मला आवश्यक आहे. तर मागे सांगता सांगता विषय राहिला की साधा अंडंसुद्धा त्यांनी कधी पाहिलं नाही. आणि मधल्या काळात जो काही माझ्यावर ऑन्स्लॉट आला, त्या काळामध्ये माझ्या हातून मद्यमांस सुरू झाला. हिने अंड्यालाही हात लावला नव्हता. अशा स्त्रीने मला मांसाहार शिजवून दिला. मद्यपीत असे तिने कधी मला विरोध केला नाही. हे केवढं कौतुक आहे. आजच्या काळात अशी पत्नी मिळणं याच्यासाठी फार मोठं सौभाग्य लागतं. अर्थात ही सगळी तयारी आमची पूर्वजन्माची आहे, हेही मी सांगू इच्छितो तुम्हाला. मला माझा पूर्वजन्म आठवतो आहे. आणि पूर्वजन्मात तिचं माझ्यावर प्रेम होतं. तिने माझी भक्ती केली होती की मी मिळावा ही प्रार्थना देवाकडे केली होती. आणि ती प्रार्थना तिची फळली आणि या जन्मी आम्ही दोघं एकत्र आलो. आणि ते प्रेम तुझं सगळं शिल्लक होतं याविषयी मला खात्री आहे. आणि हे सगळं प्रेम तिने या जन्मात माझ्यावर केलं. अत्यंत विपन्नावस्थेत मला तिने सांभाळलं. मग अशा वेळी मी कृतज्ञ राहायला नको का? पुढे मी धार्मिक ह्याच्याकडे वळलो.
माणसं दोन प्रकारची असतात. एका टोकाला जाणारी माणसं, एक तर खालच्या टोकाला जातील नाही तर वरच्या टोकाला जातील, अशीच माणसं काही करू शकतात. आदली मधली माणसं त्रिशंकीसारखी एक धड इकडे नाही धड तिकडे नाही अशी असतात. त्यामुळे माझं आयुष्य पाहिलं तर माझ्या लक्षात येतं की एका टोकातून दुसऱ्या टोकाकडे मी ललया गेलो. कधी काळी माझ्या हातून हे होत होतं याच्यावरही माझा विश्वास बसणार नाही, इतका माझं आयुष्य बदललं. आणि ह्या प्रत्येक बदलत्या स्थितीमध्ये माझ्या पत्नीने मला अत्यंत प्रेमाने साथ दिली. तिने कुठेही कधीही कसलाही विरोध केला नाही. तिला काही त्रास झाला नसेल का? प्रचंड त्रास झाला असेल. ज्या संस्कारातून ती वर आली त्या संस्काराच्या पूर्णपणे विरुद्ध मी वागत होतो. माझाही इलाज नव्हता. आणि तरीही तिने मला सांभाळलं. फक्त मी एवढं दरवेळी तिला सांगत असे की मी अत्यंत उच्च संस्कारित पूर्वीचा आहे. माझे पूर्वजन्मीचे गुरु मला या सगळ्यातून बाहेर काढतील याविषयी मला खात्री आहे. आणि त्याप्रमाणे नंतर मी पुढे झालो. आज मला कधी त्या क्षणांची आठवणसुद्धा येत नाही, इतकं मी ते सगळं विसरून गेलो. परंतु या सर्वामध्ये तिने जी साथ दिली ती अतुलनीय होती. आजकाल छोट्या छोट्या कारणावरून पती पत्नींमध्ये जे वाद होतात आणि विकल्पाला जाऊन एका टोकाला ते जातात आणि अगदी डायव्हर्सपर्यंत वेळ येते, हे पाहिलं की आश्चर्य वाटतं. अरे आपली संस्कृती नाही आहे अशी. माझ्यासारख्या पत्नीकडे मला पाहिलं की मला हे मोठं आश्चर्य वाटतं की ही एवढी कशी काय टिकू शकली. तिने मला केव्हा सोडूनही द्यायला हरकत नव्हतं, इतकी माझी काही विपन्नावस्था मधल्या काळात होती मानसिक. परंतु तिने कुठेही कसलाही विरोध न करता शांतपणे मला साथ दिली. पुढे मी गायत्री पुरस्चरण केलं. पुरस्चरणात गाणगापूरला एक चातुर्मास आम्ही दोघं भिक्षा मागून राहिलो. याही काळात तिने दिलेलं जे साथ होती, साहचर्य होतं, हे आश्चर्य वाटण्यासारखं होतं. आणि प्रत्येक उपासकाच्या नशिबी अशी पत्नी येवो. पतीचा पाय घसरू शकतो हे दिसतंय आणि तरीही त्याला आपलं बोट घेऊन वर उसळलं, ही गोष्ट सामान्य नाही. यासाठी मी तिचं तुम्हाला उदाहरणाची मुद्दाम सांगतोय. वैयक्तिक माझं असलं तरी मला असं वाटतंय की सार्वजनिक आयुष्यामध्ये कसं असावं याचा एक अत्यंत मोठा आदर्श तिने मला घालून दिला आहे. सगळ्या समाजाला घालून दिला आहे, नुसता मला नाही. आम्ही दोघं आता अत्यंत सुखात आहोत. आमच्या कसल्याही इच्छा शिल्लक नाही. कोणत्याही क्षणी कोणीही जाईल अशी आमची वयं आहेत. तरीही आमच्या संसारात आम्ही अत्यंत सुखी आणि समाधानी आहोत. हे सुख आणि समाधान एकमेकांच्या साहचर्याने मिळालेलं आहे. एकमेकांची साथ, एकमेकांप्रती असलेलं प्रेम, एकमेकांप्रती असलेला ऋणानुबंध, या सगळ्यांचा हा परिपाक आहे. आणि काही काही इतके कठीण प्रसंग आमच्यावर आले होते. आयुष्य कधीच कोणाचं सुखासुखी जात नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात हे प्रसंग येतात आणि अशावेळी पतीपत्नींनी एकमेकांना साथ देऊन जर तो प्रसंग निभावला तर त्यासारखं दुसरं काही नाही. आपल्या धर्मामध्ये जी 7 जन्मांची फेरी असण्याचं जे काही आहे, 7 फेऱ्या आपण घालतो की 7 जन्मी हेच पतीपत्नी आपणाला मिळावं एकमेकांना, अशी आपण प्रार्थना करतो. माझी हीच प्रार्थना राहील. परंतु मला हे माहिती आहे की पुढच्या जन्मी ती माझी पत्नी राहणार नाही आहे. माझा पुढचा जन्म मला कल्पना आहे आणि त्यामुळे आमची ही साथ या जन्मी शेवटची आहे याची मला कल्पना आहे. आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करणं एक पती म्हणून माझं काम आहे. अत्यंत गरिबीत आणि अत्यंत श्रीमंतीत खूप चांगले दिवसही आम्ही पाहिले. आपला संसार हा चढ उतारांचा असतो.
तो जितका खड्ड्यात जाईल तितका तो वरही येणारा असतो. फक्त आपण धीर सोडायला नको आणि एकमेकांना अत्यंत प्रेमाने साथ दिली पाहिजे. अशावेळी टेंबे स्वामींचं द्विसहस्र जे गुरुचरित्र आहे ते मला आठवतं. त्यात 2 उदाहरणं त्यांनी अशी दिली आहेत की एकमेकांच्या प्रेमामुळे हे दोघंही कसलीही आध्यात्मिक उपासना न करता पूर्णत्वाला जाऊ शकले. हे अत्यंत सत्य आहे हे मी सांगू शकतो. उपासना म्हणजे काय? शेवटी उत्कट प्रेम असणं. आणि शेवट म्हणजे काय? हे शरीर तर प्रत्येकाला सोडायचं आहे, आपल्याला माहिती आहे. आणि तरीही हे सोडून सुद्धा पुढे आपल्याला काय करायचं आहे, पुढचा जन्म कसा आहे आणि पुढचं आपलं कार्य काय आहे याची सर्वसामान्यपणे जरी माहिती नसली तरी उपासकाला ती असते. आणि त्या दृष्टीतून माझ्या पत्नीचं मला कौतुक करायचं आहे. आणि म्हणून हा स्वतंत्र असा भाग भाषणाचा मी तिला समर्पित करतोय. अत्यंत चांगल्या घराण्यातून ती आलेली आहे. विपन्नावस्था काय असते हे तिला कधी अनुभवाला आलेलं नव्हतं. आणि तरीही अनेक मतभेदाचे प्रसंग येऊन त्या प्रत्येक प्रसंगी तिने कुठेही कसलीही तक्रार केली नाही. याचं कारण तिथं अत्यंत प्रेम माझ्यावर होतं. याविषयी मला दुसरं काहीच याचं कारण असू शकत नाही. स्वार्थ त्या ठिकाणी संपतो. जिथे निखळ प्रेम असतं तिथे स्वार्थ असत नाही, अपेक्षा असत नाही. माझ्याकडून खरंच त्यांनी कसलीही अपेक्षा केली नाही. एक प्रसंग असा होता की मला घरदार सोडलं नाही आणि त्याही प्रसंगी तिने अत्यंत आनंदाने मला परवानगी दिली. संन्यास घ्यायचा असला तरी घ्या, माझी तुम्हाला परवानगी आहे. हे म्हणणं सर्वसामान्य स्त्रीला शक्य नाही. या दृष्टिकोनातून तिचं असामान्यत्व मला तुम्हाला सांगायचं की भारतीय स्त्री कशी असू शकते. आणि हे तुमच्या पिढीवर बिंबवावं. छोटे मोठे मतभेद आपल्यामध्ये असतील तर ते कसे मिटवावेत. तुमचं प्रेम असेल तर ते मिटतील आणि तुमचं प्रेम वरवरचं असेल तर ते मिटणार नाहीत. प्रेम ही एक अशी वस्तू आहे की जिचं वर्णन करता येत नाही. ईश्वराचं तसं वर्णन करता येत नाही. हे आहे का, ते आहे का, असं आहे का, तसं आहे का, नेती नेती. तसं प्रेम आहे. 2 व्यक्तींमधलं प्रेमही इतकं प्रचंड असं असू शकतं ज्याचा थांग लागू शकत नाही. आणि हे प्रत्येक साधकाच्या वाट्याला खरं म्हणजे आलं पाहिजे. पत्नीची साथ असेल पण ही एकतर्फी असत नाही कधी. त्यासाठी तुमचंही तितकंच स्वभाव मिळता जुळता आणि तिचंही काही ऐकण्याचा असला पाहिजे. उगीच कोण कोणावर प्रेम करत नाही हो. प्रेमात अपेक्षा ठेवली की प्रेम संपलं. अपेक्षारहित प्रेम, ईश्वरावर आपण म्हणतो की अपेक्षारहित प्रेम करावं. आणि हे अपेक्षारहित प्रेम करणं हे तिने मला शिकवलं आहे. ईश्वराकडे कसं वळता येईल, प्रेम कसं करावं. केवळ कातडी शरीरावर प्रेम करण्यापेक्षा त्यातल्या आतल्या जीवात्म्यावर प्रेम करणं हे कसं महत्त्वाचं आहे हे मी तिच्यापासून शिकलो. गायत्रीच्या पुरस्चरणामध्ये तिने दिलेली साथ आणि अशा पुढच्या अनेक प्रसंगामध्ये तिने दिलेली साथ. महिने मी घरापासून बाजूला राहिलो. तिने कधी कटकट केली, तक्रार केली नाही. हे जे आहे ह्याला प्रेम म्हणतात. ह्या प्रेमाचा आदर्श तिने घालून दिलेला आहे. आणि हे सर्वांसमोर माझे दोष असून सुद्धा दोषासकट तिने मला पत्करलं. हे सर्वांसमोर मला ठेवणं आवश्यक वाटलं. आदर्श पतिपत्नी असतील तर कसलाही अध्यात्म न करता ते या संसारामध्ये मुक्त होऊ शकतात. असं टेंबे स्वामींनी आपल्याला 2 अध्याय स्वतंत्र त्याच्यावर लिहिलेले आहेत.
अध्यात्म म्हणजे काय? शेवटी त्या तत्वाला समजणं, त्या तत्वात सम्मिलित होऊन जाणं. आपल्या पतीच्या सुखात सम्मिलित होऊन जाण्यासारखा स्त्रीचा स्वार्थत्याग क्वचित पाहायला मिळतो. आणि त्याबद्दल इतकं सगळं तिने मला जे काही भरभरून दिलं त्याबद्दल मला कृतज्ञता वाटणं आवश्यक आहे आणि ती तुमच्या सर्वांसमोर मांडणं मला आवश्यक वाटलं. हा जरी कितीही वैयक्तिक भाग असला, परंतु स्त्रियांनी हे चरित्र ऐकावं, हे प्रसंग ऐकावेत आणि यापासून बोध घ्यावा. आपला पती जर उपासक असेल तर त्याला पूर्ण साथ द्यावी. मी कोणातल्या एका कवीचं हे उदाहरण वाचलं. लग्न नवीन झालेलं होतं, मला वाटतं भवभूती असावा, आणि नंतर संसार सुरू झाला. त्यात तो उपासनेत गेला आणि त्याला आपली काही पत्नी आपण कधी लग्न केलं हे सुद्धा विसरून गेला तो. आणि एक दिवस असा आला, म्हातारपण आलं. एक दिवस त्यांनी डोळे उघडले, ते एक स्त्री त्याला समोर दिसली. त्यांनी तिला विचारलं, तू बाई कोण आहेस? ती म्हणली, मी तुमची पत्नी आहे आणि इतके वर्ष तुमची सेवा करते आहे. त्या बिचाऱ्याला घळा त्याच्या डोळ्यातून अश्रू. आपण कितीही हा स्त्रीवर अन्याय केला, जन्मभरीची सेवा केली, हिने सगळं हे केलं आणि आपल्या साधा आपण नोंदसुद्धा घेतली नाही. आता काय म्हातारपणाला आता कसला संसार करणार? परंतु नूतन शरीर धारण करून त्यांनी पुढे संसार केला, असं एक कथा वाचल्याचं मला आठवत आहे. तर या कथेसारखं हे आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला जे महत्त्व आहे, आपणही तिला तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. रसग्रहणता, तिच्या गुणांची कदर आणि तिला न दुखावणं, हे जर केलं, ती जर तुमचे दोष अनंत पोटात घालते तर तुम्ही तिचे का घालू नयेत? आणि एक आदर्श संसार उभा करून, आदर्श प्रत्येक ठिकाणी ते आदर्श गृहस्थाश्रम, एका वेळी अनेक वेळा आमच्याकडे 10-10, 15-15 माणसं आहे त्यावेळी जेवायला यायची. तरी कधी तक्रार न करता त्या सर्वांना प्रेमाने जीव घातलं. हे जे स्त्री धर्म आहे हा तिने प्रत्येक ठिकाणी पाळला आणि याविषयी तिचं तेवढं कौतुक करावं, तिच्याविषयी जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी ती सगळी कमीच आहे. एक अशी आदर्श पत्नी आपला सर्वांना मिळो, आपला संसार आदर्श हो, आपल्या सर्वांना अशा प्रकारचा संसार करण्याची बुद्धी हो, यासाठी हा मी सगळा खटाटोप करतो आहे. वैयक्तिक सांगू नये मला माहिती आहे, परंतु हे मी वैयक्तिक म्हणून सांगत नाही आहे. आदर्श स्त्री पुरुषाला कसं उभं करू शकते, अनेक वेळा निराशेत गेलेल्या माणसालाही ती पुढं उभं करून कसं करू शकते समोर, त्याच्या जीवनाला कशी पालवी फुटू शकते याचं हे उदाहरण आहे. सर्वांनी घ्यावं. आज तिचा वाढदिवस आहे, या वाढदिवसासाठी मी तिला अत्यंत शुभेच्छा देतो. नमस्कार.